नमस्ते. मी कोलकात्यात राहते. कोलकात्यात जे ट्रॅफिकचे नियम आहेत ते खूपच कडक आहेत. टू व्हीलरवाल्यांना हेल्मेट घालणं हे कंपल्सरी आहे. टू व्हीलरवर टिबल-चोबल हे अलाउड नाही आहे. त्यानंतरनं फोर व्हीलरवाल्यासनी सीट बेल्ट लावणं हे कंपल्सरी आहे. जसे की ते ट्रॅफिकचे नियम कडक आहेत, तसे इथले रोड पण चांगले आहेत. कुठे तुम्हाला खड्डा दिसणार नाही की अगर कुठे खड्डा पडला तर तिथले गव्हर्नमेंट किंवा त्या एरियाचा जो नेता आहे तो लगेच रिपेअर करतो ते रोड्स. आणि तुम्ही कशीही गाडी चालवू शकत नाही. अगर एखाद्या रोडवर नो एंट्री लिहिली असली तर तुम्ही तिथे गाडी चालवू शकत नाही. नाहीतर खूप मोठा फाईन भरावा लागतो. सिग्नल फॉलो करणं खूप गरजेचं आहे. असं नाही की सिग्नल लागला आहे माणसं येतात जातात असं नाही आहे. इथं सर्वजण फॉलो करतात आणि इथल्या गव्हर्नमेंटनं जसे नियम बनवले आहेत तसे इथली लोके नियम फॉलो पण करतात आणि ते आपले फॉलो करणे हे आपली जिम्मेदारी आहे. आपण सर्वांनी जे गव्हर्नमेंटनं आपल्या भारत सरकारने जे रोडविषयी नियम केलेले आहेत त्याचे पालन करणे गरजेचे आहे. आणि आपल्या गाडीचे जे काही कागदपत्र आहेत ते पण कंपल्सरी आहे तर ओके करणे. अगर कोणी फोनवर बोलत गाडी चालवत असेल किंवा जे गाडी चालवण्याच्या हातात मोबाईल असेल, चाहे तो फोर व्हीलरमध्ये असो या टू व्हीलरवर असो, तर तिथे जागच्या जागी ₹5,000 फाईन द्यावा लागतो. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला फॉलो नक्की जरूर करा. आणि चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणी सबाय भालो थाको.